परमेश्वर पिता तू हमारे बीच में उपस्थित है प्रभु जी, और तेरा वचन प्रभु जी जैसे कहता है प्रभु जी हमसे तू बात कर पिता। और प्रभु
तेरा वचन प्रभु, तेरे वचन के द्वारा प्रभु जी हमारे जीवन को प्रभु जी तू सींचने वाला, जैसे प्रभु जी एक प्रभु जी बारिश और प्रभु जी पानी जमीन को सींचता है पिता, वैसे ही पिता उस जमीन पर प्रभु जी हमारे हृदय रूपी जमीन पर तेरा वचन गिरने पाए और जो भी प्रभु जी तू फल लाना चाहता है प्रभु जी उस फल को प्रभु जी हमारे जीवन में हम देखने पाए प्रभु। प्रभु जी यहाँ पर कोई भी ऐसा व्यक्ति ना हो पिता जो प्रभु खाली हाथ जाए पिता, बल्कि प्रभु जी तेरे वचन को, तेरे सामर्थ को, तेरी शांति और आनंद को प्रभु जी, और प्रभु जी जो प्रभु जी अभिवचन तू उन्हें देना चाहता है प्रभु जी उस अभिवचन को प्रभु जी वो साथ में लेकर जाए प्रभु। ऐसा बना दे पिता, हर एक को तू छूने वाला, हर एक व्यक्ति के जीवन में तेरी सामर्थ उंडेलने वाला धन्यवाद देते हैं, धन्यवाद देते तेरे सामर्थ के लिए, तेरी उपस्थिति के लिए प्रभु जी, और सब लोगों के लिए, सब भाई और बहनों के लिए हम धन्यवाद देते हैं। हर एक व्यक्ति को प्रभु तू आशीषित कर, हर एक व्यक्ति प्रभु जी यहाँ से प्रभु जी शांति और आनंद देकर और एक नया छुटकारा लेकर जाए प्रभु। हमारी प्रार्थनाओं को सुना, धन्यवाद यीशु मसीह के सामर्थ्य नाम में मांगते हैं, आमीन। बसो आप सगळे जा, प्रेज द लॉर्ड। प्रभू स्तुती असो, यावेळेस आता आपल्या जवळ ट्रान्सलेटर नाही आहे आजच्या दिवशी, पण मी विश्वास करतो की पुढच्या आठवड्यामध्ये आपल्या जवळ नवीन ट्रान्सलेशन देण्यात करणारी व्यक्ती असेल। आमेन, हालेलुया, आमेन, आमेन, हालेलुया, हालेलुया। परमेश्वराला त्याच्या राज्याची गरज चांगल्या प्रकारे ठाऊक आहे, हालेलुया, आणि निश्चित अर्थाने देव त्या गरजा पूर्ण करणारा परमेश्वर। तर यावेळेस देवाच्या वचनाकडे आपण जाणार आहोत आणि वचनाकडे जाण्यापूर्वी एक गोष्ट मला तुम्हाला सांगू द्या। मी तुम्हाला देवाच्या उद्देशाविषयी सांगितलं, देवाच्या उद्देशाविषयी बरोबर आठवलं की तुमच्या जीवनाचा जो उद्देश आहे त्या उद्देशाविषयी तुम्हाला माहिती आहे का? किती लोकांनी त्याच्यावर मनन केलं, किती लोकांनी त्याविषयी विचार केला, किती लोकांनी त्यासाठी प्रार्थना केली, किती लोकांनी देवाकडून रक्षण मागितलं, दृष्टांत मागितला, स्वप्न मागितलं, मार्गदर्शन मागितलं, मला माहित नाही, पण तुम्हाला ते मागायला हवं, लक्षात घ्या। कारण बऱ्याच वेळेस आपण काय करतो, जगामध्ये जर तुम्ही पाहिलं तर जगामध्ये बरेच लोक दुःखी आहेत, बरेच लोक निराशेमध्ये, अडचणीमध्ये, समस्येमध्ये, आणि सर्वात मोठं कारण तुम्हाला माहिती आहे निराश असण्याचं, दुःखी असण्याचं, वेगवेगळ्या प्रकारच्या विवंचनेत असण्याचं सर्वात मोठं कारण एक आहे, आणि ते कारण असं आहे की त्यांनी ज्या ठिकाणी असायला हवं होतं त्या ठिकाणी ते आज नाहीत, म्हणून ते जास्त दुःखी आहेत। ज्याला ड्रायव्हर व्हायचं होतं तो नोकरी करतोय, ज्याला नोकरी करायची होती तो ड्रायव्हिंग करतो, ज्याला इंजिनियर व्हायचं होतं तो डॉक्टर आहे, ज्याला डॉक्टर व्हायचं होतं तो इंजिनियर आहे, ज्याला बाहेरच्या देशात जायचं होतं तो भारतामध्ये काम करतोय, ज्याला खेड्यात राहायचं होतं तो शहरामध्ये, ज्याला शहरात राहायचं होतं तो खेड्यामध्ये आहे, ज्याला सरकारी नोकरी करायची होती तो खासगी नोकरीमध्ये, कंपनीमध्ये अडकलेला आहे, आणि सगळेजण सगळ्या ठिकाणी दुःखी आहेत। ज्याला व्यवसाय करायचा होता तो नोकरी करायला लागला, आणि ज्याला खरंच व्यवसाय करायचा होता, ज्याला खरंच नोकरी करायची होती तो मात्र व्यवसायामध्ये अडकला। तो यशस्वी नाही, कारण का? त्याला व्यवसायासाठी त्याचा जीवनाचा उद्देशच नाही की त्याने व्यवसाय करावा। तो नोकरीमध्ये निराश का आहे, दुःखी का आहे? कारण देवाची इच्छाच नाही की त्याने नोकरी करावी। तो त्याच्या जीवनामध्ये तो खेड्यामध्ये राहतो, दुःखी आहे, कारण का देवाची इच्छा आहे की त्याने शहरात जावं, प्रगती करावी। तो शहरामध्ये राहून दुःखी का आहे? कारण त्याने खेड्यात जावं आणि त्या ठिकाणी त्याची गरज आहे, त्या ठिकाणी त्याने काम करावं असं देवाची इच्छा आहे आणि त्याची योजना आहे, त्यासाठी तो निवडलेलाच नाही, म्हणून तो दुःखी आहे। बरेच लोक दुःखी आहेत, बरेच लोक अडचणीत आहेत, बरेच लोक समस्येत आहेत, म्हणून ज्यांचं जास्त वय झालेलं आहे ते तर त्यांच्या जीवनामध्ये आता निराश आहेत, ते असं म्हणतात की आता तर माझं जास्त वय झालं, आता तर माझ्या जीवनाला कुठं मार्ग समजणार, पण अशी वेळ कोणतीही त्यांच्या जीवनामध्ये लेट झालेली नाही, लक्षात घ्या। अजून सुद्धा तुम्ही तुमच्या जीवनाचा उद्देश शोधू शकताय, त्या उद्देशासाठी काम करू शकताय, त्या उद्देशासाठी प्रयत्न करू शकताय, त्या उद्देशाला देवाकडून प्राप्त करू शकताय, आणि ते प्राप्त करून तुम्ही तिथपर्यंत डेस्टिनी पर्यंत त्या ठिकाणी पोहोचू शकताय, लक्षात घ्या। बरेच लोक त्या दिशेने काम करत नाहीत, उद्देश देवाकडून प्राप्त करत नाहीत आणि तिथपर्यंत पोहोचत नाहीत। तरुणांना तर माझं सांगणं आहे, तुम्ही कोणताही निर्णय घेण्यापूर्वी, कारण सल्ले देणारे बरेच आजूबाजूला माणसं आहेत, आई वडील सुद्धा बऱ्याच वेळेस चुकीचा सल्ला देतात, आई वडील सुद्धा, मी असं म्हणेन, लक्षात घ्या। कारण का बऱ्याच लोकांना काय वाटतं की आम्ही आई वडील आहोत म्हणून मला काही आपल्या मुलांच्या विषयी निर्णय घेण्याचा अधिकार आहे,
अधिकार आहे, निश्चितार्थाने आपल्याला अधिकार आहे, पण तो अधिकार इतका तुम्ही या अधिकारामध्ये इतकं जाऊ नका की देवाची योजना तुम्ही तुमच्या अधिकारानं डावलली जाईल. कारण देवाची योजना तुमच्या लेकरांच्या विषयी काहीतरी वेगळी असू शकते. काय तुम्ही तुमचे निर्णय लेकरांच्यावर लादण्यापूर्वी प्रार्थना केली, प्रभूला विचारले? आणि जर प्रभूला विचारलं नसेल तर तुम्हाला पश्चातापाची गरज आहे. लक्षात घ्या, आई वडिलांना मी सांगतो, आणि जी लेकरं आहेत आई वडिलांचं ऐकण्यापूर्वी जर तुम्ही समजूतदार आहात की तुम्ही स्वतः प्रार्थना करू शकताय, स्वतः देवाकडे जाऊ शकताय, स्वतः देवाचं आवाज ऐकू शकताय, तर तुम्हाला देवाचा आवाज स्पष्ट ऐकला पाहिजे. जर तुम्ही ऐकत नसाल तर तुम्ही 20 वर्षांनी जागे व्हा आणि म्हणाल की अरे हे देवाची योजनाच नव्हती की मी हे करावं. मग तुम्ही तिथं दुःखी व्हा आणि तुमच्याजवळ फ्रस्ट्रेशन शिवाय दुसरं काही नसेल. बरेच लोक सुसाईड करतात, बरेच लोक निराश होऊन जीवन जगतात, कंठायचं म्हणून कसं तरी जीवन कंठतात. अशा प्रकारे जे जीवन आहे ना, त्या जीवनाकडे जर पाहिलं तर असं वाटतं की अरे तो जे मनुष्य करतोय आज ती देवाची इच्छा नव्हती की त्याने ते करावं, म्हणून तो दुःखी, म्हणून तो समस्या. तुम्हाला माहित आहे, येशू प्राण देण्यासाठीच या जगामध्ये आला. येशू राजा बनण्यासाठी जगात आला नव्हता. पण आजूबाजूच्या लोकांनी, इव्हन तो त्याच्या आई वडिलांनी किंवा त्याच्या भावांनी सुद्धा हा प्रयत्न केला की हा घरात बसावा, सुताराचं काम करावं. पण प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणतो माहित आहे की मी देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी जगात. सुताराचं काम करण्यासाठी त्याचे वडील, त्याचे भाऊ बहीण त्याला पकडून सुताराचं काम करण्यासाठी परत न्यायला आले होते की नाही? आणि म्हणून ते ह्याला वेळ लागलेला आहे. पण त्याने आईचं ऐकलं नाही ना, भावाचं ऐकलं. ते म्हणाला की तुम्हीच माझ्या आई आणि तुम्हीच माझे भाऊ, तुम्हीच माझ्या बहीण. कारण जे देवाचं वचन ऐकतात. सुताराचं काम करायला येशू गेला नाही. त्याच्या शिष्याने त्याला राजा करण्याचा प्रयत्न केला, पण तो राजा झाला. त्याला माहिती होतं की मी राजा होण्यासाठी जगात आलो नाही. तो राजा होऊ शकला असता, कारण अधिकार तर त्याच्याकडे होता. हेरोद एका क्षणात मेला असता, पिलात एका क्षणात मेला असता, सगळं राजगद्दी हल्ली असती आणि तो संपूर्ण जगाचा राजा होऊन बसला असता. जगाचा राजा होण्यासाठी तो आला नव्हता. त्याला माहिती होतं की राज्य माझंच आहे, एक दिवस ते मला मिळणार आहे, पण मी प्राण देण्यासाठी आलो हे त्याला माहिती होतं. मग जगातल्या डिस्ट्रॅक्शन, लोकांचे सल्ले, लोकांचं बोलणं, वागणं, निर्णय, या सगळ्या गोष्टी दबावाला तो बळी पडला नाही. आणि म्हणून तो त्याच्या डेस्टिनेशन पर्यंत, जी देवाची योजना होती तिथपर्यंत पोहोचला. तुम्ही तिथपर्यंत पोहोचावं असं तुम्हाला वाटत असेल तर निर्णय घ्यायला शिका. तो कठीण निर्णय असू शकतो, लक्षात घ्या. तुम्हाला असं वाटेल की आज निराश होतील, आजूबाजूचे माणसं निराश होतील. आपल्याला असं वाटतं की अरे हे माणूस निराश झाला, हा नाराज झाला, तो रुसला माझ्यावर, ते भोगला आणि असा प्रॉब्लेम आलेला आहे, मी आज समस्येत आहे. पण तुम्हाला खात्री पाहिजे की हे देवाची योजना आहे, देवाची योजना आहे. मग जगातला कोणताही माणूस तुम्हाला प्रतिकूल असू दे, कोणताही माणूस, देव तुम्हाला सतत आठवून राहील. कारण का? ती कुणाची योजना आहे? देवाची योजना आहे. म्हणून तुमच्या डेस्टिनेशन पर्यंत, तुमच्या क्षितिजापर्यंत, जिथं देवाला तुम्हाला पोहोचवायचं आहे तिथं तुम्ही पोहोचालच. पण समजा तुम्ही ते कराल जे देवाला मान्य नाही, ती योजना देवाची नाहीये, तर तुम्ही मात्र दुःखात राहाल. लाख प्रार्थना करा, प्रार्थना करून समस्या सुटत नाही. प्रार्थना करून तिथपर्यंत तुम्ही पोहोचू शकत नाही. प्रार्थना करून त्या समस्या सुटू शकत नाही, कारण प्रार्थना त्याच्यावरचा उपाय नाही, निर्णय हा त्याच्यावरचा उपाय. काय उपाय आहे त्याच्यावरचा? निर्णय हा उपाय. म्हणून इच्छा लादण्यापूर्वी लेकरांच्यावर किंवा स्वतःवर सुद्धा तुला तेच करायचं, आपल्या शरीराला आपण सांगत राहतो सगळं, पण ते सांगण्यापूर्वी हे देवाची योजना आहे का हे तपासून. कारण काही लोक विशिष्ट कामासाठी निवडलेले असतात. लक्षात घ्या, बरेच जण, तुमच्यापैकी बरेच जण, ते तुमच्यासारखं दुसरा कोणीही जगातला व्यक्ती तुमच्यासारखं त्या गोष्टी करू शकत नाही. तशा प्रकारे आता प्रतिमाला जर तुम्ही उभं केलं, आराधना करण्यासाठी देवाने तिला निवडलेलं आहे. तिला जर तुम्ही सांगितलं की नोकरी करायचं तर ती नोकरीमध्ये फिट नाही बसणार. का फिट बसणार नाही? कारण तिला तिची देवाची डेस्टिनी आहे की तिला आराधना करण्यासाठी परमेश्वराने निवडलेलं आहे. लक्षात घ्या, मला शिक्षक म्हणून मला देवाचं वचन सांगण्यासाठी प्रभूने निवडलेलं आहे. मी व्यवसाय करायचा प्रयत्न केला नाही असं नाही केलं, मी केला प्रयत्न. मी कम्प्युटरचं ते इन्स्टिट्यूट उघडलं, पैसे खर्च केले, बरंच काय उपद्व्याप केला, इकडून लायसन्स मिळवली, तिकडून फ्रँचायझी मिळवली, बरंच काय केलं, गाळा घेतला आणि त्याचं भाडं भरलं, असं बरंच काय केलं आणि सगळा व्यवसाय टप घ्यायला गेला. सगळा व्यवसाय काहीही चाललं नाही, सगळं पैसे बुडाले, सगळं कम्प्युटर्स कचऱ्याच्या किमतीत विकावं लागलं, काही नाही चाललं. ते न चालण्याचं कारण काय? मी व्यवसाय करण्यासाठी निवडलेला मनुष्य नाही. माझी डेस्टिनी किंवा माझा उद्देश तो नाही. माझा उद्देश देवानं वेगळा ठेवलेला होता आणि तो मला खूप त्रासातून, खूप कष्टातून, खूप मेहनतीतून समजला. पण बऱ्याच वेळेस आपल्याला तो कळत
नाही. मी तुम्हाला उद्देशाविषयी का सांगितलं माहितीये? कारण त्या दिवशी ज्या दिवशी आपण हा संदेश ऐकला होता त्यावेळेस या गोष्टी सांगता आल्या नाही. या गोष्टी कारण वेळेअभावी त्या गोष्टीचं स्पष्टीकरण देता आलं नाही. म्हणून आज तुम्हाला मी याचं स्पष्टीकरण यासाठी द्यायला उभा आहे की तुम्हाला त्या गोष्टी समजायला हव्या की मी कशासाठी ह्या पृथ्वीवरती आहे, तुम्ही कोणत्या कामासाठी आहात. जशा प्रकारे एखाद्या व्यक्तीविषयी आपण ज्यावेळेस पाहतो, आईन्स्टाईन विषयी आपण पाहतो, त्याला शोध करण्यासाठी परमेश्वराने निवडलं. त्याला जर वेगवेगळ्या प्रकारची कुणाच्या तरी हाताखाली नोकरी करण्यासाठी निवडलेलं नव्हतं. एखादा कुठलाही मनुष्य या जो स्पेशलिस्ट आहे त्या लाईफ मध्ये, त्याच्या स्पेशलिस्टकडे पाहून आपल्याला हे लक्षात येतं की या कामासाठी हा निवडलेला मनुष्य याची ही डेस्टिनी आहे. तशा प्रकारे सचिन तेंडुलकर क्रिकेटर आहे, पण क्रिकेटर होण्यासाठीच त्याची डेस्टिनी आहे किंवा त्यासाठीच तो निवडलेला आहे, म्हणून तो क्रिकेटर आहे. त्याला जर दुसरं काम करायला तुम्ही सांगितलं असतं तर त्याला जमलं नसतं, तो यशस्वी पण झाला नसता आणि नेहमी दुःखी असतात. आज तो आनंदी आहे बॅट सोबत आणि बॉल सोबत त्या ग्राउंड वरती. तो ग्राउंड त्यानं खेळणं सोडलेलं आहे तरी सुद्धा तो ग्राउंडशी निगडीत आहे. का? कारण त्याची ती डेस्टिनी आहे. लक्षात घ्या. बरेच लोक गायक आहेत, ते गायक यासाठी आहेत की त्यांचं ती डेस्टिनी आहे, त्यांना त्या कामासाठी निवडलेलं आहे, त्यांचा गळा त्यासाठी निर्माण केलेला. लक्षात घ्या. म्हणून ती तिथं आहे. तुम्ही जे करतात आज तुमच्या लाईफ मध्ये काही करा, शिक्षण घ्या, तुम्ही व्यवसाय करा, नोकरी करा, तुम्ही कुठेही आहात त्या ठिकाणी तुम्ही देवाची इच्छा आहे का तुम्ही तिथं आहात यासाठी तपासून पाहणं गरजेचं आहे. जर तुम्हाला असं वाटेल की मी योग्य आहे, योग्य ठिकाणी आहे आणि तिथं असावं अशी देवाची योजना आहे तर तुम्ही प्रगतीकडे जा. प्रगतीकडे तुमचं वाटचाल असेल सगळं. पण समजा तुम्ही निराश आहात, तुम्हाला यशच मिळत नाहीये, प्रयत्न करून सुद्धा, मस्का मारून सुद्धा आणि हातपाय चालवून सुद्धा, तर निश्चित अर्थाने ही देवाची योजना नाही की तुम्ही तिथं असावं. आणि म्हणून तुम्हाला बदलावं लागेल, ट्रॅक बदलावं लागेल, विचारावं लागेल प्रभूला की प्रभू मी काय करावं. मग हे करत असताना तुम्हाला त्रास होईल, हे करत असताना तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणीतून जावं लागेल. तुम्हाला असं वाटेल की अरे हे खूप दुःखदायक आहे, पण दुःखदायक मधून एक चांगला ट्रॅक सापडेल, एक मार्ग सापडेल की ज्या ठिकाणी तुम्ही पोहोचावं अशी प्रभूची इथे तुम्ही पोहोचा. हालेलुया. बरीच लोक तिथं पोहोचत नाहीत. याचं कारण काय माहितीये? याचं कारण हे आहे की त्यांना त्यांची डेस्टिनी माहीत नाही, त्यांना त्यांच्या जीवनाचा उद्देश माहीत नाही. तुम्ही स्वतःला तपासून पहा की तुम्ही ते शिक्षण घ्यावं, तुम्ही त्या ठिकाणी असावं अशी देवाची इच्छा आहे का. कोणी काय म्हणतं या गोष्टीकडे अजिबात पाहू नका. कोणी काय म्हणतं, जग भरपूर काय काय म्हणतं. जसे येशूला म्हणाले तसे बऱ्याच लोकांना काय काय म्हणाले. लक्षात घ्या, योसेफ पंतप्रधान व्हावा ही देवानं ठरवलेली योजना होती. मग त्या योजनेमधून बरीच अडचण आली. त्याच्या भावांनी काय ठरवलं होतं त्यासाठी की तो मेंढपाळ व्हावा, तो कैदी व्हावा, तो गुलाम व्हावा असं भाऊ ठरवलं. बापांनी ठरवलं होतं की त्याने काय करावं, मेंढपाळाचं काम करावं आणि तो लाडका होता. पण बाप वेगळं ठरवतोय, भाऊ वेगळं ठरवत आहेत, पण देवाची योजना होती मात्र तो काय व्हावं, पंतप्रधान व्हावा. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून देव सगळ्या प्रसंगातून त्याला घेऊन गेला. सगळ्या प्रसंगातून योग्य दिशेनं तो चालला, योग्य दिशेनं त्याची वाटचाल झाली. आणि सर्वात महत्वाचं काय माहितीये, तो त्याच्या डेस्टिनेशन पर्यंत पोहोचण्याचं सर्वात मोठं गम याद होतं की तो देवाशी जोडलेला होता. त्याच्याकडून स्वप्न जी होती ना त्याला मिळालेली, त्या स्वप्नांचा योग्य प्रकारे अर्थ लावेपर्यंत त्याचे देवासोबतचं नातेसंबंध होतं. तुम्ही तुमचे नातेसंबंध देवासोबत घनिष्ठ करा. तुम्हाला त्या गोष्टीकडे जास्त तुम्हाला लक्ष देण्याची गरज आहे. कारण बरीच लोक त्या नातेसंबंधाकडे लक्ष देत नाही. बऱ्याच लोकांना त्या नातेसंबंधाची काहीही देणं घेणं नाही. तुम्हाला माहिती आहे, प्रभू येशू ख्रिस्ताकडे ज्यावेळेस आपण पाहतो, प्रभू येशू ख्रिस्ताकडे ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस एक गोष्ट सातत्यानं त्या जीवनामध्ये पाहायला मिळते. ती कोणती आहे माहिती आहे? वाचा माझ्याबरोबर योहानाचं शुभवर्तमान याचा 4था अध्याय. आणि त्याचं 34 वचन. आणि त्या ठिकाणी असं लिहिलंय, येशू त्याला म्हणाला, ज्याने मला पाठवले त्याच्या इच्छेप्रमाणे करावे व त्याचे कार्य सिद्धीस न्यावे, हेच माझे अन्न आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता एक प्रसंग त्या ठिकाणी आहे की जो शमरोनी स्त्री बरोबर काय करत आहे, प्रभू येशू ख्रिस्त बोलतो, तिला सुवार्ता सांगतो. या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहे. आणि त्याच्यानंतर शिष्य कुठे गेले होते, अन्न विकत घेण्यासाठी गेले होते. शिष्य अन्न विकत घेऊन परत येतात. येशू ख्रिस्त त्या याकोबाच्या विहिरीजवळच त्या ठिकाणी बसलेला आहे आणि त्याला अन्न घेण्याची किंवा त्याला जेवण करण्याची त्याला ती विनंती करतात. विनंती करत असताना प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणतो की त्याच्या इच्छेप्रमाणे करावं आणि देवानं ज्या कामासाठी मला पाठवलेलं आहे त्याचं काम सिद्धीस न्यावं, हेच माझं अन्न आहे. प्रेज द लॉर्ड. लक्षात घ्या, येशूला त्याची डेस्टिनी किंवा त्याचा उद्देश चांगल्या प्रकारे ठाऊक होता. तो कधीही क्रूसावर जात असताना सुद्धा
किंवा अगदी त्याच्या समोर मोह होते त्या वेळेस सुद्धा, सैतानाच्या परीक्षेत सुद्धा तो त्याचा उद्देश विसरला नव्हता. त्याला ते चांगल्या प्रकारे ठाऊक होतं की मी कशासाठी या पृथ्वीवरती आहे. हे चांगल्या प्रकारे ठाऊक असल्यामुळं कधीही त्याला कोणीही डिस्ट्रॅक्ट करू शकलं नाही, त्याला त्याच्या उद्देशापासून हलवू शकत नाही. तुम्ही तुमच्या उद्देशापासून हलता का माहितीये? कारण देवापासून ते तुम्हाला मिळालेलं नसतं. तुमचं पाचारण, जरी तुम्हाला सेवा करायची आहे तर तुमचं पाचारण नेमकं कशासाठी हे देवाजवळ बसून तुम्हाला काय करावं लागेल, शोधावं लागेल. तुम्हाला माहिती आहे बरेच ज्यांना पास्टर व्हायचंय ते प्रोफेट आहे, ज्यांना प्रोफेट व्हायचंय ते पास्टर आहे, ज्यांना शिक्षक व्हायचंय ते सुवार्थ सांगत फिरतोय, आणि ज्याला सुवार्थिक व्हायचं आहे तो शिक्षक बनलेला आहे. आणि बरेच लोक इथं सेवेमध्ये सुद्धा गफलत करतात, कारण त्यांना तुम्हाला जे व्हायचं आहे त्या गोष्टीसाठी जर देवाची योजना असेल तर देव त्या दृष्टिकोनातून मार्ग पण उघडेल. तुम्हाला वाटतं म्हणून तुम्ही ते करावं असं अजिबात इच्छा बाळगू नका. बऱ्याच जणांना सेवेमध्ये मी आलेलं पाहतो, सेवेमध्ये काय करतात ते, त्याला असं वाटतं पास्टर काम करतायत ना, एखादा मोठा तरी सेवक काम करतो, तो ऑनलाईन आहे, तो या ठिकाणी उघडलेला आहे त्यांनी, आणि त्याच्यानंतर तो युट्यूब वरती चॅनल वरती आहे, इंस्टाग्राम वरती आहे, फेसबुक वरती आहे, तो फेमस झालेला आहे, आणि म्हणून तो फेमस झाला म्हणून मी पण फेमस होईल. अशा प्रकारे नाही, लक्षात घ्या. कारण जर देवाची योजना आहे का की तुम्ही मीडिया मिनिस्ट्री चालवावी, देवाची योजना आहे का की तुम्ही त्या डेस्टिनेशन पर्यंत पोहोचावं, देवाची योजना आहे का त्या उंचीपर्यंत तुम्ही पोहोचावं, हे तुम्ही तपासून पाहिलेलं आहे का? कारण बऱ्याच सेवकांना, बऱ्याच आत्ताच्या काळामध्ये मिनिस्ट्री करण्यासाठी पुढे आलेल्यांना सगळ्यांना त्यांचं पाचारण समजलेलं नाही, आणि पाचारण न समजल्यामुळं त्यांना त्यांच्या जीवनाचा उद्देश सापडत नाही. ते फक्त लोक करतायत म्हणून त्यांचं अनुकरण करतात. लोक, त्या लोकांना वाटतं असं की तुम्ही ते करावं म्हणून ते करताय, पण लक्षात घ्या खरंच तुम्ही त्यासाठी निवडलेले आहात का, तपासून पहा. कारण बऱ्याच लोकांना परमेश्वर सगळ्यांना सेम पाचारण देतो असं नाही. सगळ्याच मिनिस्ट्रीमध्ये सगळेच जर पास्टर असणार आहेत असं अजिबात नाही, सगळेच सुवार्थिक असणार आहेत असं पण नाही, सगळेच शिक्षक असणार आहेत असं पण नाही, सगळेच मीटिंग्स ठेवतील असं पण नाही. पण एक लाट येते, कशाची? मीटिंगची लाट येते, पास्टर होण्याची लाट येते. आमच्या काळामध्ये एक पास्टर होण्याची लाट होती. माझ्या काळात मी ज्यावेळेस सेवेमध्ये आलो ना त्यावेळेस पास्टर होण्याची लाट होती. माझ्यासोबत 500 लोक होते. किती लोक होते? 500 लोक माझ्यासोबत बायबल कॉलेज करण्यासाठी उपस्थित होते. त्यापैकी 134 लोकांचं बायबल कॉलेज पूर्ण झालं, म्हणजे ग्रॅज्युएशन झालं त्यांचं, प्रत्यक्षात पीएचडी पूर्ण झालं. आणि 134 पैकी केवळ आज 35 लोक असे आहेत की ते सेवेमध्ये आहेत. मग मला सांगा जीवनाचा उद्देश कुणाचा होता, कुणासाठी होता? केवळ 35 लोकांसाठीच होता की त्यांनी ते सेवा करावी. त्यांना स्पष्ट पाचारण होतं, त्यांना स्पष्ट कॉलिंग होतं, त्यांना देवानं निवडलेलं होतं. बाकीचे सगळे 450च्या आसपासचे लोक आहेत ते कुठे गेले? ते वेगवेगळ्या कामामध्ये गेले, वेगवेगळ्या गोष्टी करत गेले राहिले, वेगवेगळ्या नोकरी करत राहिले, व्यवसाय उघडला, ते निघून गेले, सेवेमधून बाहेर पडले. काही लोकांच्या विषयी देवाची योजना असेल पण त्या लोकांनी मात्र त्यांचं पाचारण ओळखलं नाही. पण काही थोडे लोक होते ते निवडलेले होते, त्या कामासाठी नेमलेले लोक होते. पण बरेच लोक आज सुद्धा सेवेमध्ये येतात सुद्धा त्यांना असं वाटतं की पास्टर करतो किंवा अमुक एखादा टीव्हीवरचा सेवा करतो म्हणून मला ते केलं पाहिजे. मग कदाचित त्यांना त्या गोष्टीसाठी ते धडपड करतात, प्रयत्न करतात, प्रार्थना करतात, गुडघे झिजवतात, देवाजवळ बसतात, उपवास करतात, त्याच्यानंतर सेवकांच्या मागे लागतात, प्रॉफेटकडे जातात आणि त्या शिक्षकाकडे जातात, त्यांना भेट देतात, त्यांच्यासोबत राहतात आणि वेगवेगळ्या प्रकारचा प्रवास करून वेगवेगळ्या मीटिंग्स अटेंड करतात, वेगवेगळ्या सेमिनार अटेंड करतात, आणि शेवटी कुठं काय प्राप्त होतं? शून्य प्राप्त होतं. कारण देवानं त्या कामासाठी त्यांना निवडलेलं नसतं किंवा त्यांचं पाचारण त्यांना माहित नसतं, आणि म्हणून ते विनाकारण इकडे तिकडे मागे लागतात. जर तुम्हाला देवानं सेवेसाठी निवडलंय तर तुम्हाला इकडे तिकडे पळण्याची काही गरज नाही, त्याच्या मागे लागण्याची पण गरज नाही. देव स्वतः तुमच्यासाठी मार्ग उघडणार. हालेलुया. देव स्वतः तुमच्यासाठी देवाचा सेवक तयार करणार, देव स्वतः त्या योजना बनवणार. त्यासाठी तुम्हाला धडपड करायची गरज नाही, कारण तुमच्यासारखी धडपड मी माझ्या आयुष्यामध्ये खूप केलेली. मी खूप त्या धडपडीच्या मागे लागलो. मला असं वाटलं की मी हे करावं, मी ते करावं, आणि बऱ्याच गोष्टी तपासून पाहिलेल्या मी. आणि हे तपासून पाहिल्यानंतर अनुभवात असं समजलं की अरे हे देवाची योजना नाही, देवाची योजना नाही की मी ते करावं. आणि मग ते बंद केलं. मग ते बंद करत असताना खूप आर्थिक नुकसान होतं, खूप डोक्याचा त्रास होतो, खूप वेळ वाया जातो, कुटुंबामध्ये खूप कलह निर्माण होतो, आणि एवढं सगळं झालं तर समजतं की अरे हे देवाची योजना. आणि हे तुमच्या बाबतीत असं होऊ नये यासाठी प्रभू तुम्हाला ह्या गोष्टी सावध करत नाही. तुम्ही तुमच्या ज्या ठिकाणी पण आहात, तुम्ही ज्या फॅमिली, बऱ्याच लोकांनी चुकीच्या ठिकाणी चुकीच्या माणसासोबत सुद्धा लग्न केलेलं असतं, कारण त्यांना हे माहितीच नसतं की हा व्यक्ती, कारण लग्न करण्यापूर्वीच त्यांनी काय केलेली नसती? प्रार्थना केलेली नसते.
देवाला विचारलेलं नसतं, देवासोबत वेळ घालवलेला नसतो आणि मग ते चुकीच्या पद्धतीने लग्न करतात आणि लग्न केल्यानंतर सुद्धा पश्चातापाची वेळ येते की हा माणूस माझं जीवन खराब झालं, आता तुम्ही काही नाही करू शकत. तुम्हाला ज्याच्यासोबत आयुष्य काढायचं त्याला बदलण्यासाठी गुडघे झिजवायचे, प्रार्थना करत राहायचे, कारण देवाची योजना ती नव्हती की तुम्ही ते करावं, पण आता ते झालेलं आहे. बदल झालंय तर त्या गोष्टीला तुम्ही बदलू नाही शकत. लक्षात घ्या, लग्नाच्या बाबतीत कदाचित बदलता येत नसेल, पण बाकीच्या करिअरच्या बाबतीत मात्र खूप काही गोष्टी चेंज होऊ शकतात. तुमच्या सेवेच्या बाबतीत खूप काही गोष्टी चेंज होऊ शकतात. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये आज जे करत आहात त्या बाबतीत खूप काही चेंज होऊ शकतं. येशू ख्रिस्ताकडे पहा, युसुफाकडे पहा, दाविदाकडे पहा. दावीद त्या ठिकाणी होता ज्या ठिकाणी देवाची योजना होती. लक्षात घ्या, 7 लोकांच्या विषयी जे त्याचे भाऊ होते, देवानी त्यांना राजा होण्यासाठी तयार केलेलं नव्हतं. दावीद लहान असून सुद्धा, दावीद कमकुवत असून सुद्धा राजा होण्याचं जे मटेरियल लागतं ना, मटेरियल ज्याला आपण मटेरियल म्हणतो, ते मटेरियल कोणामध्ये होतं? दावीदामध्ये. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. बऱ्याच वेळेस तुम्हाला माहिती आहे, राजा होण्यासाठी सुद्धा ते मटेरियल असावं लागतं. उगाच कोणीही त्या ठिकाणी जाऊन राजा होऊ शकत नाही. राजा होण्यासाठी धाडस लागतं, राजा होण्यासाठी पराक्रम लागतो, राजा होण्यासाठी देवासोबत रिलेशन लागतं. या सगळ्या गोष्टी दाविदासोबत होत्या, दाविदाकडे होत्या. आणि म्हणून तो 40 वर्ष कुठल्याही प्रकारे एवढ्या युद्धाच्या प्रसंगात सुद्धा टिकून राहिला तिथपर्यंत. त्याच्यानंतर त्याचे बरेचच वंशज होऊन गेले, पण बऱ्याच लोकांनी 40 वर्षापर्यंत जे दाविदाने केलं ते त्यांना करता आलं नाही, कारण जे मटेरियल हवं होतं ते त्यांच्यामध्ये उपलब्ध नव्हतं. त्यासाठी त्यांची डेस्टिनी नव्हती. लक्षात घ्या, पण दाविदाला दिलेलं अभिवचन देवाला पूर्ण करायचं होतं, म्हणून ते त्या राजाच्या गादीवर होते. पण बऱ्याच लोकांच्या जीवनामध्ये या सगळ्या गोष्टी ते तपासतच नाही. आज तुम्ही तिथं आहात, त्या गोष्टी तपासून पहा. येशू काय म्हणतो शिष्यांना की तुम्हाला माहिती नाहीये की माझ्याजवळ कोणतं आम्ही नाही, माझ्याजवळ देवाची इच्छा पूर्ण करण्याचं आम्ही आहे. हालेलुया. तुमच्याजवळ अशा प्रकारच्या गोष्टी असल्या तुम्हाला वाटलं पाहिजे की मी ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी योग्य आहे. समजा जर तुम्हाला असं वाटतं की मी आहे त्या ठिकाणी योग्य नाहीये, किंवा मी आहे जे काम आज मी करत आहे, व्यवसाय करत असाल, नोकरी करत असाल, शिक्षण करत असाल, तुम्ही जे काही करत असाल ते जे करताय ना तुम्ही, त्या कामामध्ये तुम्हाला तपासून पाहावं लागेल. आणि तुम्हाला जर कळलं की मी ते करावं अशी देवाची योजना नाही, तर पश्चाताप करून पुन्हा नव्यानं देवाला विचारलं पाहिजे की प्रभू मी काय करावं मला सांग. आणि मग देव तुम्हाला मार्ग दाखवेल. मग मी जसं सांगितलं की तुम्हाला दृष्टांत होतील, स्वप्न पडतील, देवाच्या सेवकाद्वारे सांगेल, वचनातून सांगेल, आणि मग बाकीच्या सल्ल्यांच्याकडे, हे सगळं ऐकत असताना बाकीच्या सल्ल्यांच्याकडे अजिबात लक्ष नका देऊ. हा काय सांगेल, तो काय सांगेल, ती काय सांगेल, आणि हे सगळं बाजूला करा आणि आत्म्याचा क्लिअर आवाज ऐकायला लागा. पवित्र आत्मा तुम्हाला काय सांगतो त्या गोष्टीचा क्लिअर आवाज ऐका. आणि मी तुम्हाला खात्री देतो की येणाऱ्या वर्षभरामध्ये, येणाऱ्या 2 वर्षामध्ये, येणाऱ्या 5 वर्षात तुम्ही त्या ठिकाणी असाल की जे देवानं तुमच्यासाठी निवडलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि मग तुम्हाला कळेल की आनंद, काम करण्याचा पण काय असा आनंद असतो, बिझनेस करण्याचा पण एक वेगळा आनंद असतो, शिक्षण घेण्याचा पण काय असतो ना आनंद असतो. कारण तुम्ही शिक्षण घेतात. आमचा अभिषेक इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतो. तुम्हाला माहिती आहे अभिषेक इंजिनियर होण्यासाठी निवडलेला व्यक्ती आहे, त्याच्यामध्ये ते मटेरियल आहे इंजिनियर व्हायचं. आणि बऱ्याच वेळेस आम्ही त्याला काही क्लासेस आणि या बऱ्याच गोष्टी काही करत नाहीये, सांगत तोच तो अभ्यास करतो, तोच तो जातो, तो करतो आणि एक पॅशननी करतो, ज्याला आपण पॅशन म्हणतो ना, ते पॅशननी करतो. जर माझी इच्छा नव्हती की त्याला काहीतरी वेगळं करिअर मिळावं, कारण मी डॉक्टर होऊ शकलो नाही, मला असं वाटतं की त्याने तरी डॉक्टर व्हावं, मोठा म्हणून. पण ज्यावेळेस आम्ही त्याला घातलं डिप्लोमाला, त्यावेळेस नंतर हळूहळू आमच्या लक्षात आलं की अभिषेक इंजिनियर होण्यासाठी निवडलेले व्यक्ती आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. मग ज्याला इंजिनियर व्हायचंय त्याला जर तुम्ही डॉक्टरला घातला असेल तर काय झालं असतं बरं, तो निराश असतो. कुठल्या तरी कशा तरी गोष्टी कसं तरी शिक्षण घेतलं असतं, आई वडील म्हणतात म्हणून लादलं गेलेलं आहे म्हणून त्याने केलं असतं आणि त्या डेस्टिनेशन पर्यंत पोहोचलं नसतं. पण तो डेस्टिनेशन पर्यंत पोहोचायला लागला. यामुळे हे लक्षात येतं की देवानं त्या कामासाठी त्याला निवडलेलं आहे. बऱ्याच तुमच्या जीवनामध्ये तुमची लेकरं किंवा तुम्ही स्वतः तुम्ही तपासून पहा की मी कशासाठी निवडलेलं, काय करण्यासाठी, सेवा असेल किंवा नोकरी असेल, व्यवसाय असेल, त्या सगळ्या गोष्टी ज्या काही करणार आहात तुम्ही त्या गोष्टी तपासून पहा की परमेश्वर तुमच्याकडून कोणत्या प्रकारच्या योजना पूर्ण करू इच्छितो. परमेश्वर तुम्हाला त्या ठिकाणापर्यंत घेऊ इच्छितो. लक्षात घ्या, ज्या ठिकाणी तुम्हाला पोहोचायचं आहे, ज्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे, ज्या ठिकाणी तुम्ही आशीर्वादित जीवन जगणार आहात, त्या ठिकाणी तुम्ही आनंदित जीवन जगणार आहात, एक वेगळ्या प्रकारचं शांतीचं जीवन तुम्ही जगणार आहात. ते शांतीचं जीवन मिळण्यासाठी तुम्हाला स्वतःला समर्पित करावं लागेल. स्वतःला, आपल्या अंतःकरणाला परमेश्वराच्या हातामध्ये समर्पित करावं लागेल. एक शेवटचं वचन वाचूया, त्याच्यानंतर 1-2 गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे, त्याच्यानंतर बंद करूया.
इब्री लोकास पत्र त्याचा 12वा अध्याय, इब्री लोकास पत्र त्याचा 12वा अध्याय 1 पासून 4 पर्यंत वाचू. तर मग आपण एवढ्या मोठ्या साक्षीरूपी मेघाने वेढलेले आहोत, म्हणून आपण ही सर्व भार व सहज गुंतवणारे पाप टाकून आपल्याला नेमून दिलेल्या धावेवरून धीराने धावावे. आपण आपल्या विश्वासाचं उत्पादन व पूर्ण करणारा येशू याच्याकडे पाहत असाल, जो आनंद त्याच्यापुढे होता त्याच्याकरिता त्याने लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ सहन केला आणि तो देवाच्या राजासनाच्या उजवीकडे बसला आहे. तुमची मने खचून तुम्ही थकून जाऊ, म्हणून ज्याने आपला विरुद्ध पातक्याने केलेला इतका विरोध सहन केला त्याच्याविषयी विचार करा. तुम्ही पापाशी झगडत असता रक्तपडेपर्यंत अजून प्रतिकार केला नाही. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. मी तुम्हाला केवळ उत्तेजन देण्यासाठी उद्देशाविषयी सांगितलं होतं, जो मेन संदेश आहे तो मात्र मी 15-20 मिनिटांमध्ये तुमच्या जवळ घेऊन येत आहे. आणि लक्षात घ्या, ज्या डेस्टिनेशन पर्यंत आपण पोहोचू नये यासाठी सतत सैतान वेगवेगळ्या प्रकारची हत्यारं वापरतो. त्या 3 हत्याराविषयी मी तुम्हाला सांगू इच्छितो. 3 कोणती वेगळ्या प्रकारची हत्यारं आहेत की जो सैतान वारंवार तुमच्यावरती त्याच्याद्वारे अटॅक करत राहणार आहे आणि तिथपर्यंत पोहोचू नये यासाठी तो प्रयत्नशील असणार आहे. त्यातलं पहिलं हत्यार जे आहे ना, एकच पाप कोणतंही पाप असेल मग एकच पाप वारंवार करत राहणे, त्याची जी सायकल आहे ना, सायकल ज्याला आपण म्हणतो की एक प्रकारची वेगळी चेन आहे, ती चेन सैतान तयार करतो नेहमी. प्रत्येकाच्या जीवनामध्ये थोड्याफार प्रकारे अशा प्रकारच्या गोष्टी काय होतात बरं, ह्या गोष्टी होत राहतात. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही सुरुवातीला म्हणजे ज्या वेळेस तुम्हाला पाप म्हणजे काय, जगातल्या वाईट गोष्टी म्हणजे काय हे समजलं होतं. समजा एखादा मनुष्य सुरुवातीला त्यांनी त्याच्या हातामध्ये दारूचा ग्लास घेतला. काय घेतला बरं? दारूचा ग्लास घेतला आणि थोड्या अंतराने त्याच्यामध्ये निराशा आली आणि करिअरमध्ये अपयश आलं, परीक्षेत तो नापास झाला आणि त्याच्यानंतर मग लग्नामध्ये अपयश आलं, कदाचित कुटुंबामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे क्लॅशेस झाले आणि मग तो हळूहळू 1 पेकचं 2 पेक, 2चं 4, 4चं मग आणि मग त्याच्यानंतर इंग्लिशवरून देशी, देशीवरून गावठी आणि मग तो पूर्णपणे त्याच्यात डुबलेला दिसतो. सैतानाला चांगल्या प्रकारे माहिती की सुरुवात याची कुठून झाली होती, एका पेक पासून मित्रांच्या पार्टीत मित्रांच्या सोबत बसून जबरदस्तीने गेली होती. मग कदाचित कुणाच्या बाबतीत तंबाखू असेल, कुणाच्या बाबतीत सिगरेट असेल, कुणाच्या बाबतीत व्यभिचार असेल, कुणाच्या बाबतीत प्रेम प्रकरण असेल, कुणाच्या बाबतीमध्ये चोरी असेल, कुणाच्या बाबतीमध्ये फसवणं असेल, कुणाच्या बाबतीत भ्रष्टाचार असेल. वेगवेगळ्या प्रकारचं पाप आहे की ज्या पापाच्या चक्रामध्ये, ज्याला आपण एक प्रकारची चेन म्हणतो, त्या चेन मध्ये सैतान काय करतो बरं, फसवतो. समजा तो दारू मधला आहे तर तो त्याला त्याच्या आयुष्यभर त्याची दारू त्याची पाठ सोडत नाही. तो व्यभिचारात अडकलाय तर व्यभिचार सतत त्याची पाठ सोडत नाही. सतत त्याला तो त्या व्यभिचाराच्या चक्रामध्ये काय ठेवतो बरं, अडकवून ठेवतो की तुम्ही तिथपर्यंत पोहोचू नये जिथपर्यंत देव तुम्हाला पोहोचू इच्छितो. इस्रायल लोकांना परमेश्वराने काय केलं होतं माहिती आहे? 400 वर्ष बंदिवासात ठेवलं. किती वर्ष बंदिवासात ठेवलं होतं? 400 वर्ष. तुम्हाला माहिती आहे 30 वर्ष ते लेट झाले. किती वर्ष लेट झाले? 430 वर्षांनी ते मिस्र देशातून बाहेर आले. पण 400 वर्ष काय होते, ते कशामध्ये होते? बंदिवासात होते. आणि सैतानाला हे चांगल्या प्रकारे डाऊट होतं की ही लोक कनान देशामध्ये जाणार आहेत. देवानं काहीतरी यांना असं वचन देऊन ठेवलेलं आहे की जे त्यांना परमेश्वर त्यांच्या जीवनामध्ये काय करणार आहे, पूर्ण करणार आहे. आणि म्हणून सैतान काय करत होता, हमले करत होता वेगवेगळ्या प्रकारचे. आणि हमले करत असताना सैतानाने हे पाप त्यांच्यामध्ये आणलेलं होतं की ते सतत त्याच गोष्टी करायचे ते देवाला आवडत नाही. देवाला जे आवडत नाही किंवा देवाला जे मान्य नाही अशा प्रकारच्या जीवनामध्ये सुद्धा असेल. कारण इस्रायल लोकांना मिस्र देशातून कनान देशात जायचं होतं. ती त्यांची डेस्टिनी होती किंवा देवाचा उद्देश होता की तिथे पोहोचावं आणि ते पोहोचण्यासाठी सतत प्रयत्नशील होते आणि देव त्यासाठी प्रयत्न पण करत होता. मग फारोद्वारे अटॅक झाले आणि त्यांच्या स्वभावाद्वारे अटॅक झाले, वेगवेगळ्या प्रकारच्या अशा गोष्टी झाल्या. पण त्याच्यामध्ये असा एक अटॅक होता की ते सतत ते पाप करत होते जे देवाला मान्य नाही. त्या चक्रामध्ये, पापाच्या चक्रामध्ये त्यांना फसवलेलं होतं. बऱ्याचशाच लोकांना, देवाच्या लोकांना असेल किंवा जगातल्या लोकांना असेल की ते त्या चक्रामध्ये सतत फसलेले असतात. आणि सतत तुम्हाला माहिती आहे का, एका वर्षानंतर परत तेच पाप त्यांच्या जीवनामध्ये येतं, दुसऱ्या वर्षानंतर परत तेच पाप त्यांच्या जीवनामध्ये येतं. 1-2 महिने गेले की ते कसं तरी 2 महिने व्यवस्थित राहतात, परत तेच पाप करतात जे त्यांनी अगोदर केलेलं असतं. 10 वर्षापूर्वी याची सुरुवात झाली होती. त्याच गोष्टी सतत तुम्ही जर करत आहात तर सैतानाने तुम्हाला त्या चक्रामध्ये फसवले. लक्षात घ्या.
कदाचित तुम्ही निंदा करण्याच्या चक्रात असाल, नावं ठेवण्याच्या चक्रामध्ये असू शकता, कदाचित तुम्ही देवाला फसवण्याच्या चक्रामध्ये असू शकता, कदाचित मी जसं सांगितलं दारू, व्यभिचार आणि वेगवेगळ्या प्रकारच्या अशा बऱ्याच गोष्टी आहेत जगामध्ये. या सगळ्या गोष्टी, मग समजा एखादा व्यक्ती सतत म्हणतो की मला नाही दारू प्यायची, मग त्याच्यासमोर ते मित्र येतात. कारण एक दोन महिने कसं तरी प्रार्थनेत जातात, सगळ्या काही गोष्टी व्यवस्थित असतात, तो चर्चमध्ये येतो आणि देवाची आज्ञा पण पाळू लागतो. पण 2 महिन्यांनी काय होतं की एखादा मित्र येतो आणि 2 मित्रांच्या पार्टीमध्ये तो काय करतो, हळूच थोडंसं सुरुवात होते. लगेच सैतानाला माहित असतं की हा आता नाही बसणार, आता नाही बसणार, आता नाही बसणार, आता नाही बसणार. 2 महिने, 3 महिने, 6 महिने, 1 वर्षाने तो प्रयत्नशील राहतो. मग सुरुवात जिथून झालेली असते ना, 1 वर्षापूर्वी कदाचित तुम्ही पश्चाताप केला असेल आणि सुरुवात केली असेल की काय करावं, मी देवाच्या सगळ्या वचनाला फॉलो करावं, सगळं पाप सोडून द्यावं. परत तिथंच तुम्ही येतात जिथून तुम्ही सुरुवात केली. कारण 1 वर्षानंतर तेच पाप केलं असतं जे पाप तुम्ही 1 वर्षापूर्वी बंद केलं होतं. आणि बंद केल्यामुळं परत सुरू केल्यामुळं परत तिथंच येतो आणि कुठेही माणूस कधीही पोचत नाही. तो तिथंच राहतो जिथं तो आहे. डेस्टिनेशन कधीच येत नाही. जो ज्या ठिकाणी त्याला पोहोचायचं आहे तिथपर्यंत तो कधीच जात नाही. आणि चक्र जे आहे ते तुटलं गेलं पाहिजे. त्या चक्राला तुम्ही हाकललं पाहिजे, तुमच्या जीवनातून आज्ञा दिली पाहिजे. देवानं तुम्हाला क्रूसावरती सैतानाला येशू ख्रिस्तानं हरवलेलं आहे आणि येशू ख्रिस्तानं तुमच्या आणि माझ्या हातामध्ये तो अधिकार देऊ केलाय की तुम्ही सुद्धा त्या सैतानाला हरवू शकताय, तुम्ही सुद्धा त्या पापाला बाहेर काढू शकताय, तुम्ही सुद्धा त्या पापावर विजय मिळवू शकताय, तुम्ही सुद्धा तुमच्या चक्रातून बाहेर येऊ शकताय. चक्रातून बाहेर येण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, आज्ञा द्यावं लागेल, सतत देवाशी रिलेशन ठेवावं लागेल, सतत देवासोबत एक चांगल्या प्रकारचं नातं घट्ट करावं लागेल, चर्च मध्ये यावं लागेल, या सगळ्या गोष्टीचा प्रयत्न करावा लागेल. पण हे खात्री देऊन बाळगा, तुमच्या जीवनामध्ये ह्याची खात्री असू द्या की मी एखाद्या चक्रामध्ये आहे आणि सैतानाची इच्छा आहे की मी त्या चक्रातच राहावं. मी त्या चक्रातून बाहेर येण्यासाठी मी हवा तो पण जो देवाला आवडतो किंवा देवाची इच्छा आहे तो प्रयत्न करत राहतो. प्रेज द लॉर्ड. यासाठी तुम्हाला आज्ञा द्यावी लागेल, उपवास प्रार्थना करावी लागेल, देवाजवळ जावं लागेल, बायबल वाचावं लागेल, कदाचित नाईट प्रार्थना, रात्र प्रार्थना करावं लागेल, 1 तासाची प्रार्थना 4 तासावर न्यावं लागेल. पण तुम्ही त्या चक्रातून बाहेर या. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कारण बरेच जण चक्रात अडकलेले, वेगवेगळ्या प्रकारचं चक्र आहे. मला जसं मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही शोधा की तुमच्यासाठी कोणती सायकल तयार केली सैतानाने. ती सायकल सतत रिपीट होत राहणार आहे. एक सतत रिपीट होत राहा. कारण सैतानाला माहिती आहे तुमची कमजोरी, सैतानाला माहिती आहे तुम्ही कुठून बंद केलं होतं, सैतानाला माहिती आहे की चांगल्या प्रकारे. कारण लक्षात घ्या, तुम्हाला तुमचं जीवन जेवढं तुमच्या पत्नीला माहित नाही, जेवढं तुमच्या पतीला माहित नाहीये, जेवढं तुमच्या जोडीदाराला आईवडिलांना माहित नाही, तितकं सैतानाला माहित आहे. आणि त्याला माहिती आहे की तुम्ही कोणत्या सायकल मध्ये अडकू शकताय आणि म्हणून तो ती सायकल रिपीट करत राहा. आणि या सायकल रिपीटच्या चक्रातून तुम्हाला बाहेर येण्यासाठी प्रार्थना करावी लागेल, हाकलावं लागेल, आज्ञा द्यावी लागेल सैतानाला. आणि जोपर्यंत तुम्ही आज्ञा देत नाही तोपर्यंत तो बाहेर नाही जाणार. जोपर्यंत तुम्ही त्याच्यावर विजय मिळवण्यासाठी एक कठीण निर्णय घेत नाही तोपर्यंत तो बाहेर जाणार नाही. डेस्टिनेशन पर्यंत केवळ दृष्टांत पाहून पोहोचता येत नाही. लक्षात पोहोचण्यासाठी तुम्हाला चक्र तोडावे लागेल, सायकल ब्रेक करावी लागेल, सायकल तोडावी लागेल. कारण ती सायकल प्रत्येकाच्या जीवनामध्ये थोड्याफार फरकाने काम करत असते. सैतानाचे मजबूत 3 हत्यार आहेत ते मी तुम्हाला जे आज सांगत आहे. पहिलं हत्यार जे आहे ती सायकल आहे जी तुमच्या जीवनामध्ये सतत रिपीट होत आहे. त्या सायकलला तुम्हाला ब्रेक करायचं आणि आजपासून तुम्ही ती ब्रेक करा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कारण देवाची इच्छा की तुम्ही ती ब्रेक करा. देवाची इच्छा आहे की सतत तुमच्या डोळ्यासमोर येणाऱ्या त्या सगळ्या गोष्टीला तुम्ही आज्ञा द्यावी, म्हणावं की माझ्या जीवनातून हे निघून जाऊ आणि देव परमेश्वर ते काढून टाक. हालेलुया. तुमच्याकडे ते सामर्थ्य आहे, परमेश्वराची शक्ती आहे, ते बळ आहे. क्रूसावर त्याच्यावरती येशू ख्रिस्ताने विजय मिळवलेला आहे. हालेलुया. आणि तो विजय तुम्हाला सुद्धा मिळणार. हालेलुया. तुम्ही तुमच्या डेस्टिनेशन पासून चुकणार नाही. दृष्टांत समजला तुम्हाला, कदाचित कळलं की मी कुठं पोहोचायची देवाची इच्छा आहे. कनान देशाचं लोकांना माहिती होतं की आम्ही कनान देशात जाणार आहोत, पण कनान देशात जाण्यासाठी ही सायकल आहे ती तोडावी लागत होती. आणि ती तोडण्यासाठी काय करत होते, प्रयत्नशील नव्हते. त्यांना वाटत होते की अरे ते कोणीतरी येऊन लीडर करेल. नाही, तुम्हाला करायचं. हालेलुया. हालेलुया. केवळ पास्टर डोक्यावर हात ठेवून हे काय होणार नाही. प्रोफेट कुणीतरी प्रोफेटने हात ठेवला आणि त्यांनी प्रार्थना केली, त्यांनी तुमच्याविषयी भविष्यवाणी केली. भविष्यवाणी नुसतं करून पूर्ण होत नाही. भविष्यवाणी ज्याच्यासाठी केली गेलेली आहे त्या माणसाने सायकल ब्रेक करावी लागते, सायकल तोडावी लागते. सैतानाबरोबर जे फाईट आहे ती फाईट करावीच लागते. नुसता भविष्यवाणी ऐकून पूर्ण होत नाही. बऱ्याच लोकांना वाटतं मी भविष्यवाणी ऐकली पूर्ण झालं. नाही म्हणा,
भविष्यवाणी पूर्ण होण्यासाठी सायकल ब्रेक करावं लागेल. दुसरी महत्वाची गोष्ट ती म्हणजे काय की निराशा. तुमच्या जीवनामध्ये सतत काय येत राहील बरं? निराशा येत राहील. कोणत्या सामी निराशा येत? कारण ही निराशा सैतानाचं खूप मोठं हत्यार आहे. खूप म्हणजे खूप सगळ्यात मोठा हत्यार जर निराशा. कारण सैतान सतत निराशेच्या द्वारे देवाच्या लोकांच्या वरती हमला करतो. जे त्या डेस्टिनेशन पर्यंत अगदीच जवळ आले असतात ना, त्या डेस्टिनेशन पर्यंत पोहोचू नये यासाठी सतत निराशेचं जे हत्यार आहे तो सतत सैतान वापरतो. आणि प्रत्येकावरती, माझ्या सहित किंवा प्रत्येकावरती सैतानानं वेगवेगळ्या परिस्थितीत, वेगवेगळ्या कंडिशन्स मध्ये, वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या दिवशी सैतानानं ते हत्यार वापरलेलं आहे. आणि त्यावेळेस तुम्ही म्हणाल काही होत नाही, देव काही करत नाही, देव या गोष्टी करणार नाही आणि कुठेही पोहोचणार नाही, मी कुठेही जाणार नाही, असं बऱ्याच वेळेस तुम्ही कदाचित म्हणलं असेल. कदाचित बऱ्याच वेळेस तुम्ही असं म्हणता. कारण हे सगळं कशातून येतं बरं? हे सगळं निराशेतून येतं. कारण सैतान तुम्हाला निराश होतो. सैतान तुमच्या डोक्यामध्ये हे घेऊन येतो. तुम्हाला असं जाणीव होती की अरे देव काही नाही करत, देव झोपलेला आहे वाटतं, देव जागा नाही वाटतं, देवाचं माझ्याकडे लक्ष नाही वाटतं, स्वर्गदूत माझ्यासोबत नाहीयेत वाटतं. आणि मग कदाचित अशा प्रकारच्या गोष्टी तुमच्या मनामध्ये शंका निर्माण करत होतो सतत. आणि मग कदाचित तुम्ही देवाच्या अस्तित्वावर शंका घ्याल, तुम्ही प्रार्थना सोडण्याचा विचार करा, बायबल वाचण्याचा सोडण्याचा विचार करा, तुम्ही चर्च बंद करण्याचा विचार करा. बऱ्याच लोकांनी या निराशेच्या हत्याराला बळी पडल्यामुळं चर्च सोडून दिले, प्रार्थना बंद करून टाकली, चर्चला यायचं बंद केलेलं आहे आणि बायबल वाचायचं बंद करून ठेवलंय. बायबलची कुठलीही वचनं पूर्ण होत नाही हे निराशा आल्यामुळे त्यांनी काय केलेलं आहे? बंद करून टाकलंय. कित्येक लोकांना मी ओळखतो की ज्यांच्या जीवनामध्ये निराशेचा हत्याराचं त्यांच्यावर आक्रमण झाल्यामुळं त्यांनी प्रार्थना, बायबल वाचन सगळं काही सोडून दिलं. मोठ्या मोठ्या प्रीचरकडे जाऊन सुद्धा ते आज निराशेच्या हत्याराला बळी पडले आणि आज घरामध्ये टीव्ही बघत बसले, काही नाही होत. का? कारण निराशा जी आहे ती अतिशय डेंजर आहे, धोकादायक आहे. तुम्हाला निराशा तुमच्या डेस्टिनेशन पर्यंत, तुमच्या उद्देशापर्यंत पोहोचू देणार नाही. पोहोचू नये यासाठी निराशेचा हत्यार तुमच्यावर सतत काम करत राहील आणि सतत त्या हत्याराद्वारे सैतान तुम्हाला निराश करण्याचा प्रयत्न करतोय आणि सतत तो तुम्हाला देवाच्या अस्तित्वावर शंका घ्यायला काय करेल बरं? परावृत्त करेल. सतत तो तुम्हाला म्हणेल की देवच नाहीये ह्या जगामध्ये, कुठलं काय, हे सगळी पृथ्वीला माणूस मरून गेला की त्याचं अस्तित्व संपलं. सतत तो तुम्हाला ह्या गोष्टी सांगत राहील. सतत तो सांगेल की नरक अस्तित्वात नाहीये, स्वर्ग अस्तित्वात नाहीये. निराशेच्या हत्याराद्वारे ह्या सगळ्या गोष्टी ऐकवल्या जातात. प्रार्थना नुसता ही पुस्तक आहे केवळ, असं सैतान तुम्हाला सांगेल. कारण निराशेच्या हत्याराद्वारे सैतान हे सांगत राहील की हे पुस्तक आहे, याद्वारे काही होत नाही, क्रूस काम केवळ लाकडाचं आहे, काय नाही होत, असं सैतान सांगेल. पण हे सत्य नाही, लक्षात घ्या. क्रूस कामामध्ये सामर्थ्य आहे. या बायबलच्या वचनावर जी कागदावर लिहिली त्याच्यावर सामर्थ्य आहे. हालेलुया. ज्यावेळेस तुम्ही बोलता त्यावेळेस सामर्थ्य वाहतं, लक्षात घ्या. ज्यावेळेस तुम्ही ते कबूल करता तुमच्या जीवनावर, तुमच्या शरीरामधून ते सामर्थ्य वाहतं, तुमच्या जीवनातून ते सामर्थ्य वाहतं, तुमच्या शब्दाद्वारे ते सामर्थ्य वाहतं. निराशेच्या हत्याराला तुम्हाला काय करावं लागेल? बाहेर काढावं लागेल. ज्यावेळेस सैतान तुम्हाला सांगेल की देव नाही, तर त्यावेळेस त्याला थंडकावून सांगाल देव आहे आणि देवाचं कार्य याच्यापूर्वी मी हजारो वेळा पाहिलेलं आहे आणि इथून पुढे सुद्धा मी पाहणार आहे. हालेलुया. आज जरी मला दिसत नसेल काम, आज जरी देवाचा हात मला दिसत नसेल, पण अदृश्य रूपामध्ये त्याचा हात माझ्या जीवनावर आहे. हालेलुया. हे सैतानाला तुम्हाला सांगावं लागेल. सैतान तुम्हाला सांगेल अरे तुझा तर बिझनेस बंद पडलेला आहे, तेव्हा त्या सैतानाला सांगावं लागेल जरी आज बंद पडलेला दिसत असला तर येणार दिवसामध्ये मात्र तो वेगळ्या उंचीवरती जाणार आहे. देवाने मला दाखवलं. हालेलुया. सैतान तुम्हाला सतत सांगत राहील की हे होणार नाही, तर त्याला ठणकावून तुम्हाला उलट सांगायचं आहे की हे होणार, कारण देवाने मला सांगितलं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. इस्रायल लोक निराश झाले. तुम्हाला माहिती आहे ज्यावेळेस मोशे आला त्यांच्याकडे, अरे देवाने मला सांगितलं तुम्हाला कनान देशात घेऊन जायचं. ते म्हणले आम्ही आहे तिथं ठीक आहोत, आम्ही फटके खात आम्हाला राहू दे, फारोची गुलामगिरी करत आम्हाला राहू दे. कारण ते निराश झाले होते, थकले होते, दमले होते. त्यांना असं वाटलं की अरे काही नाही होणार. फारो हा तर मोशे साधारण माणूस आहे आणि याच्याद्वारे हा एवढा मोठा राजा थोडी बदलणार आहे, काही नाही होणार. पण मोशे म्हणाला नाही नाही, परमेश्वरानं तुम्हाला घेऊन जायचं सांगितलं. परमेश्वर आपला हात दाखवेल, परमेश्वर आपलं सामर्थ्य दाखवेल, परमेश्वर फारोला वटणीवर आणेल, फारोला नम्र करेल, सगळा मिसर देश हलवेल आणि देवाने ते हलवलं. लक्षात. हालेलुया. हलवलं. देवाने गोमाशा आणल्या, हू आणल्या, गारांची पिढा आणली, अंधकाराचं पिढा आणली, त्याच्यानंतर नाईल नदीचं पूर्ण रक्त बनवलं. परमेश्वराने टोळधाड आणली, परमेश्वरानं मरी आणली, परमेश्वरानं फारोचा मुलगा मारलं आणि देव इस्रायल लोकांना कनान देशात घेऊन गेला. हालेलुया. निराश होणाऱ्या लोकांना एक वेगळी आशा मिळाली. तुम्हाला माहित आहे इस्रायल लोकांच्यावर कनान देशाच्या सीमेवर येऊन सुद्धा, सीमेवर आलेले आहेत, कनान देश त्यांना दिसतोय डोळ्याला, तरी सुद्धा ते निराश होते.
तरी सुद्धा निराशेचा हतियार त्यांच्यावरती सैतान चालवत होता. तरी सुद्धा बऱ्याच लोकांना डेस्टिनेशन दिसतं की अरे समोर आहे, तरी सुद्धा ते म्हणतात देव करतोय. नाही, लक्षात घ्या, देव करायला समर्थ आहे, देव करण्यासाठी शक्तिमान आहे, देवाकडे ती शक्ती आहे, देवाकडे ते बळ आहे. देव जर तुम्हाला बोलला तर देव म्हणतो की मी एकदा बोललोय मानवाने, तुम्ही दोनदा ऐकलं. हालेलुया. तुम्ही ते दोनदा यासाठी ऐकावं की देव खरं बोलतो. हालेलुया. पण बऱ्याच वेळेस आपण ऐकत नाही. आपल्याला असं वाटतं अरे मी निराश झालो, मी कंटाळलो, मी दमलो, जगातले लोक मला सगळं दानेश करतात, मग सगळं काही बंद करूया. देव काही नाही करत. नाही, देव सगळं काही करतो. हे तुम्हाला ठणकावून सांगावं लागेल. तुम्हाला जे देवानं 10 वर्षापूर्वी सांगितलं देव विसरलं नाही. देवानं तुम्हाला तो 5 वर्षापूर्वी सांगितलं, तुम्ही विसरला असाल, लिहून ठेवलं नसेल. तो दृष्टांत 5 वर्षापूर्वी तुम्हाला दाखवला होता, तो दृष्टांत कदाचित तुम्ही लिहून ठेवला नसेल. 2018 साली परमेश्वरानं मला इथं गुडघ्यावर जे दाखवलं होतं ते आज सुद्धा माझ्या डायरीमध्ये आहे. मी त्यासाठी रोज प्रार्थना करतो. मला तुम्हाला असं वाटत असेल की अरे विसरलो. मला सुद्धा माझ्या जीवनामध्ये एक वेळ असा आला, तो सैतान मला, मी प्रार्थना करत असताना त्या अक्षरांच्याकडे पाहून म्हणाला हे होणार नाही. मला हे म्हणालेलं आहे. देवाच्या चांगल्या चांगल्या लोकांनी जे प्रार्थना करतात ते मला असं म्हणाले, पास्टर तुम्ही जे करताय ते होणार नाही. पास्टर तुम्ही जे प्रार्थना करताय, जे पाहताय ते होणार नाही, असं मला डोळ्यासमोर माझ्या तोंडासमोर म्हणाले. पण मी माझ्या अंतःकरणात ठाम होतो. मला माहिती होती की प्रभू ते करणार, प्रभू तिथपर्यंत मला घेऊन जाणार. त्या प्रार्थना करत असताना त्याच्यावर हात ठेवून मी सतत म्हणते, प्रभू मला तू सांगितलेस आणि मी खोटं पाहिलं होतं. खोटं पाहिलं. तुझा हात तोडका नाहीये की ते पूर्ण करणार नाही. तुझा हात महान सामर्थ्य हे मला चांगल्या प्रकारे कळतं. येणाऱ्या दिवसामध्ये तुम्ही मोठ्या सामर्थ्यात पहा. येणाऱ्या दिवसामध्ये परमेश्वर ते कसं पूर्ण करतोय या गोष्टी तुम्हाला दिसतात. कारण देवाकडे त्या गोष्टीची शक्ती आहे, बळ आहे. देव असं म्हणतो मी चुकून बोललो, मी काय माणूस नाही असं म्हणे. कारण तो म्हणतो मी सामर्थ्य देव आहे आणि मी चुकून काही बोलत नाही. मी एकदा बोललो तर ते पूर्ण करणारच. हालेलुया. म्हणून निराश व्हायची गरज नाही. निराशेचा हत्यार ज्यावेळेस पण येईल तुमच्यावर, त्यावेळेस तुम्हाला त्याला ठणकावून सांगायचं आहे की देव पूर्ण करतो म्हणून सांगितलंय तर ते पूर्ण. हालेलुया. तिसरी गोष्ट सर्वात महत्वाची आणि ती गोष्ट आहे की जी गरिबी आहे, ज्याला आपण गरिबी म्हणतो, त्या गरिबीचं जे हत्यार आहे ते सतत सैतान तुमच्यावरती वापरत असतो. गरिबीचं हत्यार तुम्हाला माहिती आहे, तुम्ही गरीब राहावं असं सैतानाला सतत वाटतं. कारण गरीब राहिल्याने काय होणार आहे, गरीब राहिल्याने तुम्ही देवासाठी जे करू इच्छिता, जिथं पोहोचू इच्छिता, ज्या ठिकाणी तुम्हाला करायचं आहे त्या गोष्टी कधीच तुम्ही ते करू शकणार नाही. आणि इस्रायल लोकांना तशा प्रकारच्या गरिबीच्या अंतःकरणामध्ये ठेवावं असं त्यांना सतत वाटत होतं. जो देव आकाशातून मन्ना पाठवत होता ते त्या माशाच्या अन्नाभोवती जे मांसाचं भांड होतं त्या भांड्याभोवती बसून खाण्याचीच इच्छा बाळगत होतं. सतत त्यांच्या अंतःकरणामध्ये असा विचार येतो. लक्षात घ्या, त्यांच्या अंतःकरणात हा विचार येण्याचं कारण काय माहितीये, सैतान त्यांना गरिबीकडे घेऊन जातो. आणि एक वचन वाचा त्याच्यानंतर पाहू. मलाकी 3:11. मलाकीचं पुस्तक 3:11. तुम्हाला कदाचित ते माहिती आहे, पुन्हा एकदा वाचा. तुमच्या भूमीच्या पिकाची नासाडी होऊ नये म्हणून ते खाऊन टाकणाऱ्या स्त्रीतोमासाठी थांबकावी. तुमच्या बागेतील द्राक्षांचे फळ अकाली गळणार नाही असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुम्ही गरीब असावा असं देवाला वाटत नाही. बाजूला सांगा, तुम्ही गरीब असावं देवाला वाटत नाही. हालेलुया. कारण गरीब असावा अशी देवाची इच्छा अजिबात नाहीये. तुम्ही श्रीमंत असावा अशी देवाची इच्छा आहे. हालेलुया. आणि जर श्रीमंत असावं जर देवाची इच्छा आहे तर त्यासाठी तुम्हाला सुद्धा प्रयत्न करावे लागतील. कारण गरीब राहावं यासाठी सैतान काय करतो बरं, सतत प्रयत्न करतो. एक तर गरिबीची मानसिकता तुमच्यामध्ये तो सतत घेऊन येईल, एक तर तो सतत तुम्हाला दान देण्यापासून आवरेल. तो तुम्हाला कधी दान देऊ देणार नाही, तो तुम्हाला कधी दशमांश देऊ देणार नाही. कारण दान दिलेले दशमांश दिलेले तुम्ही श्रीमंत होणार आहात हे त्याला चांगल्या प्रकारे दाखवतो. तुम्हाला माहित नसेल पण सैतानाला माहिती आहे हे चांगल्या प्रकारे. तुम्ही दान दिलेली तुमची संपत्ती वाढणार आहे हे कोणाला माहिती आहे, हे सैतानाला माहिती आहे. तुम्हाला माहित नसेल, तुमचा त्याच्यावर विश्वास नसेल, पण देवाच्या वचनावर कुणाचा ठाम विश्वास आहे, सैतानाचा ठाम विश्वास आहे. बाजूला सांगा, सैतानाचा देवाच्या वचनावर ठाम विश्वास आहे. तू पण विश्वास ठेवायला चालू कर. कारण ज्या वेळेस आपण त्या वचनाकडे पाहतो त्यावेळेस आपल्या लक्षात येतं की अरे गरिबीच्या पापामध्ये मी राहावं किंवा गरिबीमध्ये राहावं असं सैतानाला सतत वाटतं. तर मी त्यासाठी काय करावं बरं, मी प्रयत्न करावा, प्रभूच्या जवळ जावं की प्रभू मी तुझ्यासाठी काय करावं, मी गरीब राहू नये यासाठी मी काय केलं पाहिजे हे मला तू सांग.
आणि गरीब राहू नये यासाठी तुम्हाला सतत एक तर तुम्हाला कबूल करावं लागेल. एफिस 1:3 आहे ते वचन तुम्हाला सतत कबूल करावं लागेल की मी आशीर्वादित आहे, मी आशीर्वादित आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सतत तुम्हाला ठणकावून सांगायला लागेल सैतानाला, मी गरीब राहावं अशी देवाची इच्छा नाही, मी श्रीमंत व्हावं अशी देवाची इच्छा आहे आणि म्हणून मी श्रीमंत असणार आहे. हालेलुया. आर्थिक दृष्ट्या श्रीमंतीविषयी मी बोलत आहे, मी आत्मिक श्रीमंतीविषयी बोलत नाहीये. लक्षात घ्या, आत्मिक श्रीमंती तर असायला हवीच हवी, पण आर्थिक श्रीमंतीविषयी मी बोलत आहे. आर्थिक श्रीमंतीविषयी सुद्धा देव बोलतो आपल्याला आणि ती श्रीमंती देण्याचा अभिवचन सुद्धा देवाने आपल्याला दिलेलं आहे. हालेलुया. देवाने माहितीये तुम्हाला, देवाने इस्रायल लोकांना काय सांगितलं माहितीये, मिस्त्री लोकांच्याकडून नुसते दागिने घ्या आणि ते दागिने कायमचे तुमचे होते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे जाते वेळेस त्याला लुबाडण्यासाठी सांगितलेलं आहे. लक्षात घ्या, ह्या गोष्टी आता नाही करत आहे परमेश्वर. परमेश्वराच्या अंतःकरणामध्ये, परमेश्वराच्या हृदयामध्ये ह्या गोष्टी आहेत की तो वेगवेगळ्या प्रकारच्या परिस्थितीतून तुमची संपत्ती कशी वाढेल यासाठी तो सतत प्रयत्नशील असेल. हालेलुया. मग ती संपत्ती वाढण्यासाठी त्याला कोणत्याही प्रकारची आकाश पृथ्वी हलवावी लागली तरी ते चालेल, कारण देवाने ते हलवलेलं आहे. हालेलुया. सगळ्या मिस्र देशाला कंगाल बनवून इस्रायल लोकांना परमेश्वराने श्रीमंत केलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ही गोष्ट बायबलमध्ये लिहिली, मी माझ्या मनात नाही सांगत, कारण देवाने हे सांगितलेलं आहे, तुम्ही श्रीमंत व्हावं असं देवाला वाटतं. पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला एफिस 1:3 कबूल करावं लागेल, सैतानाला ठणकावून सांगावं लागेल की मी श्रीमंत होण्यासाठी निवडलेला व्यक्ती आहे. तिसरी गोष्ट, तुम्हाला दान देण्यापासून स्वतःला आवरायचं नाही. सतत म्हणायचंय, प्रभूजी मला ज्यावेळेस पण सैतान अडवेल की तू हे करू नकोस, त्यावेळेस मला ते करण्यासाठी मदत कर. कारण ज्यावेळेस पण तुम्ही स्वतःला अडवून ठेवता दान देण्यापासून, त्यावेळेस तुम्ही तुमच्या गरिबीचा मार्ग, तुम्ही तुमच्या श्रीमंतीचा मार्ग बंद केलेला असतो आणि गरिबीबद्दलच राहणं तुम्ही निवडलेलं असतं. कारण सैतानाची ठीक इच्छा आहे की तुम्ही कुणालाही देऊ नये, देवाला देऊ नये, गरिबांना पण देऊ नये. तुम्ही केवळ काय करावं, स्वतःजवळ साठवून ठेवावं. आणि सैतानाची ती देवाच्या लोकांच्या विषयी सतत इच्छा आहे की तुम्ही देऊ नये म्हणून. आणि न दिल्याने त्याला माहिती आहे की वाढणार नाही, न दिल्याने हा श्रीमंत होणार नाही, कधीच त्याच्या जीवनामध्ये प्रगती होणार नाही. आणि म्हणून तो गरीब राहावा असं त्याला सतत वाट. आणि म्हणून ह्या गरिबीच्या श्रापातून बाहेर या. तुम्हाला असं वाटत असेल की मी गरीब आहे, माझं एक प्रकारचं बंधन आहे, माझ्यावरती बंधन आहे. तुम्हाला माहित आहे, बंधन आणि वेटिंगचा टाइम म्हणजे ज्याला आपण म्हणतो वाट पाहण्याची वेळ, ह्याच्यामध्ये फरक असतो. बंधन आणि वाट पाहण्याची वेळ याच्यामध्ये काय आहे, फरक आहे. एक गोष्ट विसरू नका, येशू ख्रिस्त 30 वर्षापर्यंत कशामध्ये होता, बंधनात होता नाही. येशू वाट पाहण्यामध्ये होता. कशामध्ये होता, वाट पाहण्यामध्ये होता. इस्रायल लोक 400 वर्ष कशामध्ये होते, 400 वर्ष बंधनात नव्हते, वाट पाहण्यात होते. इस्रायल लोकांसाठी, त्या मिस्री लोकांसाठी बंधन होतं, पण 30 वर्ष मात्र बंधनात होते. खऱ्या बंधनात होते ना, 30 वर्ष किती होते बंधनात. देवानं त्यांना अब्राहामाच्या द्वारे अभिवचन दिलं होतं. किती वर्ष इस्रायल लोक गुलामगिरी करतील, 400 वर्ष. किती वर्ष, 400. 430 म्हणाला होता का प्रभू, नाही म्हणाला, 400 वर्ष. मग 400 वर्षानंतर संपायला पाहिजे. देवाचं अभिवचन खोटं आहे का, नाही, देवाचं अभिवचन खोटं नाही. पण 30 वर्ष इस्रायल लोकांना त्यांची डेस्टिनी, त्यांचा उद्देश नाही समजला, म्हणून 30 वर्ष ते बंधनात राहिले. आणि मग 30 वर्ष लेट झालं, म्हणून इस्रायल लोक 400व्या वर्षी बाहेर निघाले नाही. त्यांना हे समजायला वेळ लागला की देवानं आमच्यासाठी काय निवडले, म्हणून 30 वर्ष काय झालं, लेट झालं. कारण 30 वर्ष बंधनाचा टाइम होता, वेटिंगचा टाइम नव्हता, वाट पाहण्याची वेळ नव्हती. वाट पाहण्याची वेळ आणि बंधनाची वेळ हे तुम्हाला समजले पाहिजे. तुम्ही कुठं आहात, वाट पाहण्याची वेळ असाल, आनंदाची गोष्ट आहे, वाट पाहत राहा, परमेश्वर तुम्हाला पोहोचवणार आहे. पण समजा जर बंधनात आहात तर मात्र तुम्हाला धमकावं लागेल, सैतानाला धमकावं लागेल, त्याच्या हत्यारांना ओळखावं लागेल, त्या हत्यारांना बाजूला करावं लागेल आणि म्हणावं लागेल, निराशा असेल, त्याच्यानंतर एकाच पापाचं चक्र असेल, त्यानंतर गरीबी असेल, हे सगळे हत्यार मी माझ्या जीवनातून काढून टाकतो आणि मी त्या डेस्टिनेशन पोहोचणार आहे ज्या ठिकाणी देव मला घेऊन जाणार. हालेलुया. त्या उद्देशापर्यंत मी जाणार आहे, ज्या उद्देशाने देवाने मला निवडलेलं आहे, ज्या उद्देशाने येशूची ओळख मला झाली. कारण लक्षात घ्या, येशूची ओळख होणं हे केवळ साधारण गोष्ट नाहीये. तुम्ही इथं चर्चमध्ये येणं, बसणं, बायबल हातात तुमच्या पडणं, येशूमध्ये तुम्ही येशूवर विश्वास ठेवणं, बाप्तिस्मा घेणं, हे केवळ सगळ्यांना समजलेलं नाही. तुम्हाला हे समजलं म्हणजे देवाची योजना आहे तुमच्याविषयी, म्हणून हे तुम्हाला कळाले. तुम्ही साधारण लोक नाही, तुम्ही साधारण मनुष्य नाहीये. देवानं तुम्हाला विशेष उद्देशानं निवडलेलं आहे, म्हणून गरिबीत राहण्यासाठी तुमची निवड नाहीये. तुम्ही श्रीमंत व्हावं अशी देवाची इच्छा आहे आणि देव त्यासाठी सतत प्रयत्नशील पण आहे. पण वाट पाहण्याची वेळ आणि बंधनाची वेळ या गोष्टी मात्र बऱ्याच लोकांना कळलेल्या नाहीत. इस्रायल लोकांना त्या समजल्या नाहीत. ज्यावेळेस समजल्या त्यावेळेस ते बाहेर पडले. त्यावेळेस समजण्यासाठी मोशेला यावं लागलं. मी आज परमेश्वराचा सेवक या नात्यानं तुम्हाला आठवण करून देत आहे
तुम्ही सुद्धा जर बंधनात असाल तर बाहेर या, कारण देवाची इच्छा नाही की तुम्ही त्या गुलामगिरीत राहावं. देवाची इच्छा नाही की तुम्ही बंधनात राहावं. देवाची इच्छा नाही की तुम्ही त्या हत्याराचा सामना करत राहावं. देवाची इच्छा आहे की तुम्ही त्याच्यावर विजय मिळवावा. हालेलुया. निराशेवर तुमचा विषय लक्षात घ्या आणि त्या पापाच्या चक्रावर तुम्ही विजय मिळवणार आहात. तुम्ही त्या गरिबीवर सुद्धा विजय मिळवणार, कारण देवानं त्या उद्देशापर्यंत येण्यासाठी तुम्हाला काय केलेलं आहे, निवडलेलं आहे. प्रभू तुम्हाला या वचनांच्या द्वारे खूप खूप आशीर्वादित करू. यावेळेस आपण सगळे डोळे बंद करूया.